मुखेड तालुक्यात काल सायंकाळी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या चक्रीवादळ वारा पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू, करडी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. झाडी, अंबुलगा, सांगवी, इडग्याळ, राजुरा, जाहूर, पाळा, तुपदाळ, बिल्लाळी, येवती या परिसरातील रब्बी हंगामाला अवकाळी चक्रीवादळ वारा पावसाचा मोठा तडाखा बसला असून हातातोंडाला आलेल्या रब्बी हंगाम हातचा गेल्यात जमा आहे. तुपदाळ येथील शेतकरी गजानन पाटील तुपदाळकर यांनी अवकाळी पावसाच्या तडाख्यात झालेल्या नुकसानीचा आक्रोश करत अशी कैफियत व्यक्त केली. शेतकरी बंधूंनो, जय जवान जय किसान. आज तारीख 23 5 वाजता पाऊस चालू झाला. मुखेड तालुक्यातील तुपदाळ, जाहूर, पाळा येथे भयानक पाऊस झाला. पावसाळ्यात सुद्धा एवढा पाऊस नव्हता. तर चक्रीवादळ होऊन हे पूर्ण पूर्ण वाया गेलेला आहे. आता काहीच नाही याच्यामध्ये. आता हे कणस आहे ना, त्याला काहीच होईना. रात्रीला डुकर, दिवसा पाणी. शेतकरी वाचाव कसं? आता हे बघा तुम्ही, हे नाल्याचे नाले भरले देव का हे पावसाने? हो का हे बघा, हो का त्या नाल्याला पाऊस पडलेलं पाणी आहे. आता इकडं बघा, या रबीला कणीस केवढं आलं होतं. हे का कणीस, हे बघा कणीस, हे बघा हे कडाला थोडं खडी आहे. आता हे काय खावं शेतकरी? हो का बघा, कणीस एक एक बोलल्याने कणीस होतं. काय खावं शेतकरी? दिवसा पाऊस, रात्रशा डुकर, हरणं, सारसोळ हे पूर्ण असं येऊन सत्यानाश होऊन गेले. शेतकऱ्याची न्याय कुठं नाही. आता बघा, सरकार तर नाही, तरी देवाने बी काही झुलं नाही आमच्यामध्ये. आता हे बघा, आता हे पूर्ण प्लॉट गेला. आता पूर्ण हरभरा सुद्धा नायनट होऊन गेला. हरभऱ्याचं गहू पुरा आडवा पडला, हरभरा आडवा पडला, पूर्ण काहीच नाही. पावसाळ्यात एवढं पाऊस पडलं नव्हतं, तर हे पाऊस आला. आता